यासाठी जो काही विषय घेतलेला आहे त्या विषयामध्ये आम्ही जाणार आहोत. लूक शुभवर्तमान याचा अध्याय 15 वचन 11 ते वचन 24 वचन आहेत. त्या वचनापैकी मी काही वचन वाचतो. लूक शुभवर्तमान अध्याय 15 वचन 11 ते वचन 24 वचन मी वाचत आहे. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी एका धाटका बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्यांनी आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाटका मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्यांनी चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्यांनी आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अचानक गरज पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चाराव्यास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत त्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होईल. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेचेल आहे आणि मी इथे भुकेने मरतो आहे. वचन 18, मी उठून आपल्या बापाकडे जाईल. मग त्याला म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. म्हणून आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. ही जी गोष्ट आम्ही उधळ्या मुलाची जी पाहिलेली आहे, मला माहिती आहे प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे आणि ठाऊक आहे आणि प्रत्येकाला यातली जे काही रहस्य आहे हे प्रत्येकाला माहित आहे. पण ह्यातून या उधळ्या मुलातून मी 3 मुद्दे किंवा 3 गोष्टी मी तुमच्या समोर ठेवणार आहे. तर ती एक गोष्ट म्हणजे त्या गोष्टी आहे की तो शुद्धीवर आला. ज्यावेळेस हा मुलगा आपल्या बापाला म्हणतो की मला माझ्या हक्काचा वाटा किंवा माझ्या मालमत्तेचा वाटा मला द्या आणि त्या वाटा घेऊन किंवा ती प्रॉपर्टी घेऊन माझं जीवन मला कशा रीते जगता येईल मी ती जगेल, हे सर्व काही घेऊन तो दूरदेशी गेला. आणि त्याच्याबद्दल असं म्हटलं की मग फार दिवस झाले नाही, तो धाटका मुलगा आपली सर्व चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून लावली आणि घेतली रक्कम किंवा घेतली प्रॉपर्टी त्या उधळ्या मुलाबद्दल असं म्हटलं की त्याने दूरदेशी जाऊन ती त्याच्या स्वखर्चाने स्वइच्छेने तिने ती उधळून लावली. म्हणजे ती पूर्ण जे काही असलेले पैसे, असलेली मालमत्ता, असलेली संपत्ती त्याने सर्व काही उधळून लावली. पण पुढे वचन 14 मध्ये त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. प्रियांनो, ज्या वेळेस हा मुलाने आपल्याकडे असलेले धन, आपल्याकडे असलेली प्रॉपर्टी, असलेले सर्व काही उधळून लावल्यावरती असं म्हटलं की त्या देशात असतात तिथे मोठा दुष्काळ पडला आणि मग काय आपल्याकडे तर आता काहीच नाही आणि त्याचा तणावा झाला. तो विचार करू लागला की आता करावं काय. प्रियांनो, ही गोष्ट ज्यावेळेस आम्ही पाहतो, ज्यावेळेस आम्ही वाचतो, बरेच आम्ही वाचून सोडून देतो. पण या गोष्टीमधून जर आम्ही चांगलं मनन केलं प्रियांनो, तर किती सुंदर वर्णन या गोष्टीमध्ये केलेलं आहे. हा मुलगा आपल्या बापाच्या घरी असताना कोणता दुष्काळ पडला नाही किंवा याला कोणत्या गोष्टीची गरज भासली नाही. पण याने जसं आपल्या बापाचं घर सोडलं आणि दूरदेशी गेला आणि जसं दूरदेशी गेल्यावर दुष्काळ पडला, असलेली जवळ मालमत्ता ही सर्व त्याने उधळून लावली, मनमानी केली. मनमानी असलेले जीवन तो जगत होता प्रियांनो. आणि असं जीवन जगत असताना मेन पॉइंट की त्याला अडचण आले, त्याच्यावर समस्या आल्या, त्याच्यावर काही परीक्षा आल्या आणि त्या परीक्षातून तो काय विचार करतो किंवा तो काय मत मांडतो पुढे जर वाचलं प्रियांनो, तर असं म्हटलं की तो एका रहिवाशाजवळ गेला, त्याला चिटकून राहिला आणि चिटकून ह्यासाठी राहिला की त्याच्याकडे काहीतरी काम मिळेल किंवा त्याच्याकडून काहीतरी खाण्यासाठी मिळेल ह्या अपेक्षेनं तो त्याला चिटकून राहिला. पण पुढे त्याच्याबद्दल जर वाचलं तर त्याने त्याला काम दिलं. पण काम कोणते दिले? त्याला काम दिले ते डुकर चारायचे. ह्या डुकराबद्दल आम्ही शास्त्रामध्ये जर वाचलं तर हे डुक्कर एक वेगळं प्रतीक आहे. म्हणजे हे डुक्कर कोणालाही आवडत नाही, कोणीही त्याला घरामध्ये घेत नाही किंवा त्याला कोणी गार्डन मध्ये फिरवत नाही. हे डुक्कर जर आम्ही पाहतो तर या डुकराच्या शेंगा खाऊन आपलं पोट भरावं असं त्याला फार इच्छा होऊ लागली.
ज्यावेळेस या मुलाने आपल्या बापाचं घर सोडलं आणि सोडल्यावर आलेल्या समस्या, आलेल्या अडचणी, या आलेल्या अडचणीला हा मुलगा कशा प्रकारे व कशा रीत्या तोंड देतोय, तो असं म्हणतोय की त्या डुकराच्या उष्ट्या शेंगा खाऊन आपलं पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई, कारण त्याला प्रियानो कोणी काही देत नसे. आणि वचन 17 नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरत आहे. प्रियानो, ज्यावेळेस त्याच्यावर आलेल्या समस्याने त्याला जाणीव करून दिली, आलेल्या अडचणी त्याला आठवण करून दिली की माझ्या बापाच्या घरी मोलकऱ्यास मोलकऱ्यास खाण्याची रेलचेल आहे आणि आज मी येथे भुकेने मरत आहे. प्रियानो, मात्र त्यावेळी तो शुद्धीवर आलेला आम्ही पाहतो. आज आम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये, आज आम्हाला विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये शुद्धीवर येणं किती गरजेचं आहे का नाही. आज हा मुलगा त्याच्या बापाच्या घरी असताना हे सर्व वैभव सोडून तो दूरदेशी गेला, परदेशी गेला, मनमानी केली आणि बापाने दिलेली संपत्ती त्याने वाटून लावली. तो भिकारी झाला, तो तो दरिद्री झाला आणि अशा अवस्थेमध्ये तो काय विचार करतो प्रियांनो, की माझ्या बापाच्या घरी किती रेलचेल आहे खाण्यापिण्याची, त्या मोलकरच किती खाण्याची रेलचेल आहे, त्याची सर्व त्याला आठवण येऊ लागली प्रियांनो. पण तो शुद्धीवर आला. त्याने विचार केला की मी माझ्या बापाच्या घरी जाणार, मी माझ्या बापाला म्हणेल, बाबा मी तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध चुकीचं काम केलेलं आहे, मी चुकीचा निर्णय घेतलेला, मी चुकलोय, मला क्षमा करा. ज्यावेळेस आम्ही ही गोष्ट वाचतो, ही गोष्ट कुठेतरी आमच्या जीवनाशी संबंधित आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या बापाचं घर सोडतो, आम्हाला देखील आमचा प्रभू श्री ख्रिस्त आमचा बाप आहे. आम्ही किती हक्काने म्हणतो ना, हे आमच्या स्वर्गातील बापा, आमचा बाप देखील प्रभू श्री ख्रिस्त आहे. पण जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं मंदिर सोडतो, त्याच्या सहवासातून, त्याच्या आशीर्वादातून आम्ही देखील आमचा वाटा घेऊन आमची मनमानी करतो प्रियानो, तर आमच्यावर 100% ह्या समस्या येऊ लागतात. त्याच्यावर कोणती समस्या आली, त्याला खाण्याची समस्या आली, त्याचं पोट भरत नसेल. मग त्याने काय विचार केला की एक तो रहिवाशी जवळ गेला, तो त्याला चिटकून राहिला. आम्ही देखील आमचं देवाचं घर सोडून, देवाच्या सहवासातून सोडून, विश्वासाचं जीवन सोडून आम्ही देखील दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आम्ही देखील आमची मनमानी करण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही देखील आमची मैत्रीण असेल, आमचा मित्र असेल, आमचे नातेवाईक असेल, आमचे आप्तजन असेल, आम्ही त्यांच्या जवळ जातो, आम्ही त्यांना मदत मागतो, आम्हाला ते मदत देतात, आम्हाला कामही देतात. पण जसा आमचा बाप आम्हाला काम देतो, जसा आमचा बाप आम्हाला जीव लावतो, तसे ते जीव लावत नाही. या व्यक्तीने त्याला काम दिलं, पण कोणते? डुकरं चारण्याचे. आज आम्हाला काम भेटे, आज आम्हाला काम लागेल, पण ज्या कामामध्ये देवाचा आशीर्वाद नाही, देवाच्या सहवासात ते काम नाही, किंवा त्या कामातून देवाचं गौरव होत नाही, तर ते काम आमच्या कामाचं नाही. हा मुलगा शुद्धीवर येऊन काय म्हटला की माझ्या बापाच्या घरी किती रेलचेल आहे. जसे आम्ही आमच्या देवाचे घर सोडतो, तर आमच्या लक्षात येते की देवाच्या घरामध्ये किती रेलचेल आहे, आशीर्वादाने भरलेले ते एक मंदिर आहे, तिथे शांती आहे, तिथे प्रीती आहे, तिथे सर्व काही गोष्टी आमच्या जीवनाकरिता आपण ठेवलेल्या आहेत. पण जर आम्ही आमची मनमानी करतो, जर आम्ही आमचा स्वतःचा निर्णय घेतो आणि आमचा निर्णय घेऊन आम्ही देवाचं अस्तित्व सोडून, देवाचं मंदिर सोडून, या उधळ्या पुत्रासारखं, या उधळ्या मुलासारखं आमचं जीवन जर आम्ही जगतो, तर आम्हाला देखील डुकराच्या उष्ट्या शेंगा खाण्याची नक्कीच वेळ येऊ शकते. याच्यावर आलेली वेळ काय आठवण करून देते. तो शुद्धीवर आलेला आहे, तो म्हणतोय की मी ते काय करतोय, मी ते भुकेने मरतोय. आणि आज माझ्या बापाच्या घरी किती मोलकरच खाण्याची काय आहे, रेलचेल आहे. पण ही आठवण त्याला शुद्धीवर आलेली आम्ही पाहतो प्रियानो. आणि ज्यावेळेस आम्ही शुद्धीवर येऊ, तर आम्हाला म्हणणं खूप गरजेचं आहे, प्रभूला स्मरण जाणं खूप गरजेचं आहे, त्याला समर्पित होणं खूप गरजेचं आहे, की माझ्या बापाच्या घरामध्ये किती शांती आहे, माझ्या बापाच्या घरामध्ये किती आशीर्वाद आहे, कारण त्याने माझी निवड केलेली आहे, त्याने मला वेगळं केलेलं आहे.
त्यांनी मला त्याच्या कामासाठी सज्ज आणि तयार केलेलं आहे. आणि आज मी ते भुकेने मरत आहे. उधाळ मुलगा म्हणत आहे, माझ्या बापाच्या घरी मोलकरच खाण्याची रेलचेल आहे. ते देवाचं घर आहे, ते देवाचं अस्तित्व आहे, तिथं मोलकर देखील खाण्याची रेलचेल आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या सहवासातून सुटतो, आम्ही देवाच्या आशीर्वादापासून मुक्तो आणि आम्ही जसं आमचं पाऊल बाहेर टाकतो प्रियानो, त्याच वेळेस आमच्यावर समस्या येतात, त्याच वेळेस आमच्यावर परीक्षा येतात आणि त्या प्रत्येक परीक्षेतून आम्हाला जाणं फार गरजेचं आहे. पण कधी आम्हाला शुद्धीवर येणं फार गरजेचं आहे. पुढे असं म्हटलं वचन 18 वाचतो, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलं आहे. ज्या वेळेस आम्ही विश्वासापासून, आमच्या परमेश्वरापासून, आमच्या देवापासून, देवाच्या मंदिरापासून आम्ही ज्यावेळेस बाहेर जातो किंवा वेगळं होतो, त्यावेळेस आम्हाला पश्चाताप करणं फार गरजेचं आहे प्रियांनो. आम्हाला गुडघ्यावर येणं, आम्हाला लीन होणं, आम्हाला शुद्धीवर येणं किती गरजेचं आहे. हा मुलगा काय म्हणतोय, मी आपल्या बापाकडे जाईन, त्याला म्हणेल, बाबा मी तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे. वचन मी एकूण ठेवा, मला आता एक मोलकऱ्याप्रमाणे ठेवा. तो म्हणतोय की मला आता मुलगा म्हणून घेण्याची माझी योग्यता नाही. आता मला काय करा, एका मोलकऱ्याप्रमाणे ठेवा. वचन मी 20 वाचतो, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला, तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे मुके घेतले. असा कोणता बाप आहे जो बाप आपला मुलाला आपली वाटणी देऊन, आपली प्रॉपर्टी देऊन, आपला हिस्सा देऊन, सर्व काही मालमत्ता देऊन तो परदेशी जातो, तो आजामाजा करतो आणि परत येतो. तर बापाला किती संताप किंवा किती राग तो बाप व्यक्त करत असतो प्रियानो. पण आम्ही या बापाबद्दल पाहतो, त्या बापाबद्दल असं म्हटलं की तो मुलगा दूर आहे, तर तो धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला, त्याचे मुके घेतले, त्याचा कळवळा आला, त्याची त्याने काळजी घेतली, त्याचं असणारं प्रेम मुलावरती आम्ही पाहतो प्रियानो. किती अनमोल रित्या ते प्रेम आम्ही पाहतो, किती आनंद त्याला झालेला आहे प्रियानो, किती त्याचं मन असं गहरून आलेलं आहे. तो काय विचार करत असेल की माझा मुलगा काय करत असेल, माझा मुलगा जेवला असेल का, माझा मुलगा झोपला असेल का, माझा मुलगा काय करत असेल. अनेक प्रश्न त्या बापाच्या मनामध्ये घोळत आहे प्रियानो. आणि जशा त्या बापाला आपला मुलगा येताना तो दिसतो, तो त्याला तो थांबवत नाही, तो स्वतः असलेली जागा सोडून त्याच्याकडे तो धाव घेतो, त्याला तो मिठी मारतो, त्याचं चुंबन घेतो, त्याची मुके घेतो. किती छान वर्णन, प्रीतीचं वर्णन इथे केलेलं आहे. त्याच्याबद्दल असं म्हटलं की त्याचे मुके घेतले, त्याच्या गळ्यात गळ्यात घालून तो पडला, तो रडला, तो हंबरला, त्याला किती आनंद झाला. हाच आनंद आमच्या परमेश्वराला होतो प्रियानो, हाच आनंद आमच्या देवाला होतो. ज्यावेळेस आम्ही देवाच्या आशीर्वादापासून, देवाच्या तारणापासून, देवाच्या सहवासातून आम्ही जसं दूर जातो आणि आम्ही शुद्धीवर येतो आणि आमची मनमानी करून आमच्याकडे असलेलं सर्व आम्ही बर्बाद करतो आणि शेवटी आम्ही शुद्धीवर येऊन प्रभूजवळ जातो, प्रभू मी चुकलो, मला क्षमा कर, ना जाणू माझ्याकडून चूक झाली असं म्हणतात. आमचा बाप देखील, आमचा देव देखील, आमचा प्रभू श्री ख्रिस्त देखील आमच्या जवळ येतो, आम्हाला मिठी मारतो, आमचे मुके घेतो, आमचा त्याला कळवळा येतो, कारण तो आमच्याकरता आजही तो शंभरुनी आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आमचा शंभरुनी म्हणजे आमचा प्रभू श्री ख्रिस्त आमच्या जवळ धाव घेतो. या बापाबद्दल आम्ही पाहतो, हा बाप आपल्या मुलाजवळ गेला, त्याच्या गळ्यात गळा घालून पडला, तो हंबरला, त्याची मुके घेतले. किती सुंदर वर्णन प्रेमाचं आणि प्रीतीचं इथे दर्शवलेलं आहे. वचन 21 मी वाचतो, मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. ज्यावेळेस मुलगा त्याच्या गळ्यात घालत असताना म्हटला की बाबा मी तुमच्या विरुद्ध पाप केलंय, मी स्वतः चुकलेलो आहे, त्या चुकीची मला आता क्षमा करा.
कारण मी आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही, कारण मी त्या पात्रतेचा नाही, कारण मी त्या लेवलचा नाही, कारण मी खूप मोठी चूक केलेली आहे आणि त्या चुकापायी तुमच्या आशीर्वादापासून मी मुकलेलो आहे, तुमच्या आशीर्वादापासून मी दूर गेलो आहे आणि आता मी तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी आता काय नाही योग्य नाही. पण बापाने आपल्या दासाला सांगितले, लवकर उत्तम झगा आणून त्याला घाला, त्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला. आणि असं म्हटलं की तो शांत राहिला नाही, तो आपल्या ओठाने शब्द बोलला नाही, जणू काही आमचा प्रभू श्री ख्रिस्त वधलेल्या त्या एका कोकऱ्याप्रमाणे तो शांत जसा आहे तसा बाप शांत राहिला. मुलगा म्हटला, मी आपला मुलगा म्हणून घेण्याचा आता योग्यतेचा नाही, मी त्या लायकीचा नाही. आपला बाप एक शब्दाने बोलला नाही, पण तो आपल्या दासाला हुकूम करतो, तो आपल्या दासाला विनंती करतो. तो आपल्या दासाला काय म्हणतो प्रियानो, की तो म्हणत आहे, बापाने आपल्या दासाला सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला, याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला. या वचनामध्ये प्रियानो, या बापाच्या मी तयारी पाहतो, या बापाचा मी प्रेम पाहतो. म्हणजे असं म्हटलं की त्याला उत्तम झगा घाला, त्याला उत्तम ड्रेस घाला, त्याच्या हातामध्ये त्याच्या पोटामध्ये अंगठी घाला, त्याच्या पायामध्ये जोडा घाला. म्हणजे या बापाला कुठेतरी वाटत होतं की माझ्या मुलाने परत यावं, माझ्या मुलाने माझ्या जवळ यावं, म्हणून ही अगोदरची तयारी. बघा ना, तिथं असं म्हटलं नाही की वेळ लागला, विलंब लावला नाही. म्हणजे आपल्या मुलाच्या मापाचा इतका त्याने झगा ऑलरेडी शिवून ठेवलेला आहे प्रियांनो. ऑलरेडी त्याच्या बोटाला बसलेली अंगठी त्याने तयार करून ठेवलेले, त्याच्या पायात जाणारे जोडे त्याने तयार करून ठेवलेले. पण तो वेळ पाहतो, तो आमची वाट पाहतो की माझ्या मुलाने यावं, मी तयार आहे त्याला समर्पित करण्यास, मी तयार आहे त्याच्या चुका माफ करण्यास, मी तयार आहे त्याच्या पापाची क्षमा करण्यास, मी तयार आहे मी माझ्या जवळ त्याला घेण्यास. आमचा प्रभू देखील तयार आहे प्रियानो. पण ज्यावेळेस आम्ही जातो, आमच्या पापांची किंवा आम्ही चुकलेल्या अपराधांची आम्ही क्षमा मागतो, त्यावेळेस आमचा प्रभू श्री ख्रिस्त काय करतो माहितीये का प्रियानो, आम्हाला देखील तारणाचा झगा घालतो. तारणाचा झगा आम्हाला देखील प्रभूने ठेवलेला आहे, शिवून ठेवलेला आहे. आमची तो फक्त वाट बघतो. आम्हाला शुद्धीवर येणं किती गरजेचं आहे प्रियानो, शुद्धीवर येऊ किती गरजेचं की नाही आम्हाला शुद्धीवर येणं. त्या बापाने त्याच्यासाठी एक झगा शिवलेला आहे आणि त्या झग्याबद्दल वर्णन असं केलेलं आहे, तो उत्तम झगा आहे, म्हणजे तो वेगळा झगा आहे, म्हणजे अनेक झग्यांपेक्षा तो झगा वेगळा आहे प्रियानो. हा आशीर्वादाचा झगा आहे आणि आशीर्वादाचा झगा आमच्या प्रभूने आम्हा प्रत्येकासाठी ठेवलेला आहे. आम्ही देवाचे आभार मानू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने हा उत्तम झगा आम्हाला त्याने परिधान केलेला आहे, त्याने आम्हास दिलेला आहे, त्याचे आम्ही आभार मानू. किती मोठं प्रेम त्याने आमच्यावर केलेलं आहे. वचन 23 मी वाचतो, आणि पुष्ट वाचून आणू कापा, आपण खाऊ आणि आनंद उत्सव करू. ज्यावेळेस प्रियानो आम्ही आमच्या प्रभू जवळ येतो, या मुलगा, हा उधळा मुलगा जशा आपला बापाकडे गेला, त्याने आपली चूक, आपले अपराध परमेश्वरासमोर आणि आपल्या बापासमोर मांडले. बाबा मला माफ करा, मला क्षमा करा, हो माझी चूक झाली, कारण मी आता योग्यतेच नाही, मला मोरकरप्रमाणे ठेवा, आता मुलगा मुलगा म्हणून घेण्यास माझी योग्यता नाही. आणि या वेळेस बापाने केलं माहितीये का, पुष्ट एक वासरू, एक प्राण्याचा अर्पण करून त्याने आनंद उत्सव केला. आणि हाच आनंद उत्सव आमचा प्रियानो स्वर्गामध्ये देखील होतो. ज्या वेळेस आम्ही दलदलीतून, चिखलातून, पापातून, समस्यातून, अडचणीतून जवळून ज्यावेळेस आम्ही प्रभू जवळ येतो, लीन आणि नम्र होऊन ज्यावेळेस आम्ही त्याला अंतःकरणात घेतो, आम्ही आमच्या चुकाची क्षमा मागतो, आम्ही आमच्या अपराधाचे सर्व गुन्हे त्याच्या पदरात घालतो, त्यावेळेस आमचा बाप आम्हा क्षमा करून त्या स्वर्गामध्ये आनंद करतो. आमचा बाप आमच्यावर प्रेम करतो, आमचा देव आमच्यावर दया, आमच्या कृपा करतो. पण तो आमची वाट पाहतो की माझ्या उधळ्या मुलाने माझ्या जवळ यावं, माझ्या उधळ्या मुलाने मला माफी मागावी, माझ्या उधळ्याने असले सर्व काम, असलेले दुराचार, वैभव, सर्व व्यवसाय, सर्व व्यवहार त्याने सोडून पश्चाताप करून पवित्र स्थानामध्ये यावं.
तो आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आमची देखील उधळ्यासारखी वाट पाहतो. कारण तो आमची काळजी घेतो, तो आमच्यावर प्रेम करतो. पण जर आम्ही आमची मनमानी करून, देवाचं घर सोडून, देवाची मंडळी सोडून, देवाचे लोक सोडून, हे प्रिय संतजन सोडून जर आम्ही दूरदेशी जातो, आम्ही आमची मनमानी करतो प्रियानो, जशा उधळ्या मुलावर ज्या समस्या आल्या, त्या प्रत्येक समस्यातून आम्हाला नक्की जावं लागेल. पण तरी आमचा प्रभू आमच्याकडे पाहतो, तो आमची काळजी वाहतो, कारण तो आमचा काळजी वाहणारा देव आहे. तो म्हणतो, स्वर्गामध्ये तुझ्या विरुद्ध काय होतो? आनंद होतो. तुझ्याबद्दल स्वर्गामध्ये महिमा होते. तुझ्याबद्दल त्या स्वर्गामध्ये देवदूत काय करतात माहिती का? गजर करतात. किती आनंद त्या बापाला होतो. जसा हा आनंद उधळ्या बापाला झाला, तसाच आमच्या बापाला देखील आमचा आनंद होतो. पण जर आम्ही आमची मनमानी करून जर आम्ही शुद्धीवर येतो, तर आमचा प्रभू म्हणतो, ये मी तुझ्यासाठी तयार आहे, मी झटा घेऊन, मी तुझी वाट पाहतो, ये. कारण मी तुझी काय पाहतो? वाट पाहतो. आणि त्याने तारणाचे झगे आमच्या प्रत्येकाला शिवून ठेवलेले, पण तो काय करत आहे? वाट पाहत आहे आमची. कारण आम्ही हरवलेल्या मेंढराबद्दल पाहतो, आम्ही हरवलेल्या नाण्याबद्दल पाहतो. आज आम्ही हरवलेल्या उधळ्या पुत्राबद्दल पाहिलेलं आहे. आज आम्ही हरवले आहोत का? आम्हाला शोधणं किती गरजेचं आहे. आज आम्हाला शुद्धीवर येणं किती गरजेचं आहे. तो काय म्हणतोय की माझ्या बापाच्या घरी मोलकऱ्यास काय आहे? खाण्याची रेलचेल आहे. जसा तो देवाच्या आशीर्वादापासून दूर गेला, त्याला खाण्यापिण्याची रेलचेल दिसू लागली. जसं आम्ही देवाच्या सहवासातून जातो, तर आम्हाला देवाच्या आशीर्वादाची रेलचेल दिसती. आम्हाला मंडळीतल्या प्रिय संतजनाची मदत दिसते. आम्हाला प्रत्येक मंडळीतल्या असणाऱ्या बहीण भावाची आठवण येते प्रियांनो. पण कधी ज्यावेळेस आम्ही समस्यामध्ये फसतो, ज्यावेळेस आम्ही अडचणीला सामोरे जातो, ज्यावेळेस आमच्या परीक्षा गुदमरून लागतात, त्यावेळेस पण ही परीक्षा, ही समस्या आणि ही अडचण आमच्यावर येऊ नये आणि डुकराच्या उष्ट्या शेंगा खाण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, म्हणून आज आम्हाला शुद्धीवर येणं किती गरजेचं आहे. आज आम्हाला लीन आणि नम्र होणं किती गरजेचं आहे. पण जर आम्ही शुद्धीवर आलो आणि आम्ही प्रभूला म्हटलं, प्रभू मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं, आज मी तुझा मुलगा म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही, तर तो एक आम्हाला मोलकराप्रमाणे आम्हाला ठेवणार आहे. तो आम्हाला एका मुलाप्रमाणे ठेवणार आहे. आणि ह्या उदया मुलाने प्रियानं दोन आशीर्वाद प्रभू बसून घेतलेले आहे, त्याच्या बापापासून घेतलेले आहे. एक आशीर्वाद त्याचा मुलाचा हक्क त्याने परत घेतलेला आहे. दुसरा हक्क त्याला मोलकराप्रमाणे म्हणजे तो देखील त्याला हक्क मिळालेला आहे. आज आम्ही तयार आहोत का? आज आम्ही शुद्धीवर आहोत का? आणि जर आज आम्ही शुद्धीवर नसेल, तर शुद्धीवर येण्याची आम्हाला आज गरज आहे. कारण आमचा बाप आमची वाट पाहतोय. आमचा बाप दरवाजामध्ये थांबलेला आहे. माझं बाळ येणार आहे, माझा मुलगा येणार आहे, माझी मुलगी येणार आहे, माझी वधू येणार आहे, माझे प्रत्येक गोष्ट येणार आहे. तो आमची वाट पाहत आहे. पण आज आम्ही तयार आहोत का? आज आम्ही शुद्धीवर आहोत का? आज आम्हाला शुद्धीवर येणं फार गरजेचं आहे. त्या उधळ्या पुत्राबद्दल आम्ही पाहतो, हा शुद्धीवर आलेला आहे. याला घरची रेलचेल दिसलेली आहे आणि याने सर्व काही डुकर असलेलं सर्व अस्तित्व सर्व सोडून तो आपल्या बापाकडे गेलेला आहे. त्याने विलंब लावलेला नाही प्रियानो, त्याने क्षणभरही लावलेला नाही. तो म्हटला मी उठून आपल्या बापाकडे जाईल आणि तो आपल्या बापाकडे गेला. आज विलंब लावू नका, आज वेळ लावू नका. आज कोणत्या परिस्थितीमध्ये असाल तर कोणती गोष्ट सोडून सडदिशी सोडून आज विलंब न लावता आज प्रभू जवळ जा, त्याला धावा, त्याला हाक मारा. प्रभू मी तुझ्या जवळ घे, मला माफ कर. मला आज समजलं की मी चुकीच्या रीती माझं जीवन जगत आहे आणि ही वेळ माझ्यावर येऊ नये, म्हणून आज मी तुला समर्पित करत आहे. समर्पित करण्यासाठी आमचं मन तयार आहे का? आमचं पाऊल उचलत आहे का? उचला म्हणतो, उचला बहिणीनो. हे करणं खूप गरजेचं आहे. आणि विश्वासणाऱ्या नाते आम्हाला प्रभूने तारणाचे वस्त्र दिलेले, त्याबद्दल आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार आणि त्याचे उपकार मानू. त्या उधळ्या पुत्राबद्दल आम्ही पाहतो की त्याने देवाच्या सहवासातून जाऊन आणि असलेल्या समस्यातून निघून प्रभू जवळ गेलेला आहे. त्यांनी धाव मारलेली आहे आणि गळ्यात गळ्या बापाच्या घालून बापाने त्याचे मुके घेतलेले. हा बापाचा आनंद उत्सव प्रत्येकाला येण्यास देव बाप सहाय्य करो. जसं त्या उधळ्या मुलाला शुद्धीवर येण्यासाठी देवाने सहाय्य केले, तसं आम्हाला देखील शुद्धीवर येण्यास प्रभूने सहाय्य करावं. उधळ्या मुलाबद्दल मी पाहतो की तो धावत जाऊन आपल्या बापाकडे गेला आणि म्हटला की मी आपला मुलगा म्हणून घेण्याचा योग्य त्याच नाही. पण जर तुम्ही आपल्या बापाकडे जाता, आपल्या देवाकडे जाता, आमचा देव होतो की तू माझा मुलगा आहे, कारण मी तुला स्वर्गीय अधिकार दिलेला आहे. तू हक्काने मला आबा बाबा म्हणू शकतो. हा अधिकार त्यांनी दिलेला आहे, त्याच्या नावाला धन्यवाद असो.